श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। महाशिवरात्रीला शिवलिंगावरून ही एक वस्तू नक्की उचलून घरी आणा, तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल। महाशिवरात्री ही शिवरात्री विशेष मानली जाते, कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी आणतात। जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करता, काही खास गोष्टींचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पित करता, तर तुमच्या घरी धनवैभव आणि सुखांचा वर्षाव नक्की होईल। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची शुभ तिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त, या दिवशी केले जाणारे काही खास उपाय, गुप्त गोष्टी ज्या शिवलिंगावरून आणाव्यात, महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू, कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल, महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये, तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। महाशिवरात्रीचे महत्त्व काय, तर दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते। यावर्षी हा पर्व 15 फेब्रुवारीला आहे आणि व्रताचे पारणे दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी होईल। हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे। पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी 4 प्रहरामध्ये पूजा करण्याचे विधान आहे। प्रत्येक प्रहाराच्या पूजेने वेगवेगळे लाभ मिळतात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते। यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहेत, जे या पर्वाला आणखीन खास बनवत आहेत। पहिलं म्हणजे त्रियोग योग, सूर्य, चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे। दुसरा म्हणजे सिद्धयोग, या योगात केलेल्या कार्याचे फळ अनेक पटीने अधिक मिळते। तिसरा म्हणजे अमृत सिद्ध योग, या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात। तर महाशिवरात्रीला कोणते विशेष उपाय करायचे आहेत, तर शिवलिंगावरून ही गुप्त वस्तू आणा। महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल, तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्या सोबत आणा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा। याने धन आणि समृद्धी वाढते। गोमातेला ही वस्तू खायला द्या। महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गूळ आणि पिठाची बनवलेली पोळी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते। हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि पितृदोष सुद्धा समाप्त होतो। या दिवशी शिवलिंगावर चढवलेलं रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी कायम टिकून राहते। जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्यात केशर टाकलात, तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तंगी राहत नाही। महाशिवरात्रीला चुकूनही हे कार्य करू नका, ते म्हणजे कोणते, तर शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका। शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता, म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे। दिवसा झोपणे वर्ज्य करावे। या दिवशी उपवास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये, कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते। या प्रकारे परिक्रमा करू नका। शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित असते। नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे। या दिवशी आपल्याला लसूण, कांदा किंवा नॉनव्हेज सेवन वर्ज्य करायचे असते, त्याऐवजी फल आहार किंवा सात्विक भोजन करा। त्याचबरोबर आपल्याला शिवलिंगाचा योग्य असा अभिषेक करायचा असतो। शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल याने अभिषेक करणे सर्वोत्तम असते। तर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा। महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते, परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे। बेलपत्र कधीही तुटलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले नसावे। बेलपत्रात 3 पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावी, कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्त्व 3 पानामुळेच पूर्ण होते। जर तुम्हाला 3 पेक्षा अधिक पानांची बेलपत्र मिळाली तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते। बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी। महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते। शिवपुराण आणि लिंगपुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमपुत्र जलप्रवाह ओलांडणे वर्जित आहे। जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो, म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचं विधान आहे।
ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात. ही परिक्रमा भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तींचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात. महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे? तर शिवपुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नयेत. त्यात म्हणजे सर्वात प्रथम आहे ती म्हणजे हळद. शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळद स्त्री तत्वाची, म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानले जाते. सिंदूर आणि रोली या सुद्धा स्त्री तत्वाशी संबंधित गोष्टी आहेत, त्यामुळे शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाहीत. तिसरं म्हणजे तुळशीपत्र. भगवान शिवांना तुळस चढवली जात नाही, कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते. केतकी, कणेर आणि कमळाची फुले ही फुले देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितली आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही बेलपत्र, धतुरा आणि आकाची फुले चढवू शकता. त्यानंतर म्हणजे येते तुटलेले तांदूळ. अक्षत पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग शुभ असतो. तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि हे शिवपूजेत ठेवू नये. तर महाशिवरात्रीला घरी आणण्याच्या 5 गोष्टी कोणत्या? त्या कशा मिळवायच्या? धनसंपदा. ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात. भगवान शिवांचे परभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी, पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थानाच्या ठिकाणी तिजोरीत ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. एकमुखी रुद्राक्ष. महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे हे खूप शुभ असते. याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले आहे. त्याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. याने ग्रहदोष, कालसर्पदोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि घरात सुख, शांती कायम राहते. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. महाशिवरात्रीला रात्री काही खास आपल्याला उपाय करायचे आहेत आणि अपाराची धनसंपदा मिळवायची आहे. शिवलिंगाजवळ दिवा लावा. शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता, ज्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोषाध्यक्ष बनले. याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात. घरामध्ये छोटं शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा. महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याला जलाभिषेक करा. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनवैभव कायम राहते. 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपाने नोकरी, व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भगवान शिव, हनुमानजींची दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात. सुवासिन महिलांना सुहागाचे साहित्य द्या. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांना परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुहासिनी महिलेला सिंदूर, बांगड्या, बिंदी, कुमकुम आणि अन्य सुहाग सामग्री दान करा. याने पती-पत्नीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख, शांती कायम राहते. गरिबांना अन्नदान करा आणि धनाचे दान करा. शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याने आणि धनदान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानले जाते आणि जर या दिवशी विशेष दान आणि पूजा विधींचे पालन केले गेले तर त्याचे फळ लवकरच प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो. असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यात सुखसुविधा प्राप्त होतात. हा उपाय केल्याने कार्यामध्ये यश मिळते, आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकारच्या बाधा समाप्त होतात. गोमातेला खाऊ घालण्याचे विशेष उपाय म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे. या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि ताजी पोळी घेऊन गोमातेला अर्पित केली पाहिजे. ही पोळी शिळी नसावी तर त्याच दिवशी बनवलेली आणि गरम असावी. पोळीमध्ये थोडासा गूळ ठेवा आणि यासोबत एक तुळशीचे पान देखील ठेवा.
त्यानंतर श्रद्धाभक्तीने गोमातेला खाऊ घाला. हा उपाय केल्याने गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात. यामुळे आर्थिक प्रगती, सुखसमृद्धी आणि कौटुंबिक शांती कायम राहते. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत, तर महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष पदार्थांचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी थोड्या प्रमाणात भांगचे सेवन करणे शिवभक्तांसाठी विशेष फलदायी मानले जाते. जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी हलक्या प्रमाणात भांग खातो त्याला भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते. याला एका छोट्या गव्हाच्या दाण्याच्या समान प्रमाणात खाल्ले जाऊ शकते, परंतु याला अधिक प्रमाणात घेऊ नये, कारण याचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो. हा उपाय केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणारे अडथळे दूर होतात. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान केले गेले पाहिजे, तर महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात. शास्त्रात सांगितले गेले आहे या दिवशी केलेल्या दानाचं दुप्पट फळ मिळतं. या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तींना शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्यकार्य असते. जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचे कच्चे दूध शिवलिंगावर अर्पित केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि मनाला शांती प्राप्त होते. जर या दुधाचे दान गरजू व्यक्तींना केले गेले तर याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते. गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तुपाचे दान केल्याने दरिद्रता समाप्त होते आणि बुद्धी व ज्ञान प्राप्त होते. हा उपाय आर्थिक समस्यांना दूर करतो आणि जीवनात स्थिरता आणतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो. जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो, कारण शनिदेव स्वतः भगवान शिवांचे शिष्य आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी गरिबांना वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.